नमस्कार, आरोही क्रिएशनमध्ये मस्त आपण एडी स्टोनची नथ बनवतोय पेट्रोल कलरची म्हणजेच रॉयल ब्ल्यू कलरची। तर येथे 5 कुंदन घेतलेले आहे ब्ल्यू कलरचे आणि ते 0.5 गेजच्या तारेमध्ये घेतलेत ओवून आणि आपल्याला दोन्ही साइड त्याच्या पॅक करायचे। दोन्ही साइड तारेच्या जुळवल्यानंतर त्याचे एक मस्त असं फ्लावर बनतं। तर आपल्याला हे 5 कुंदन एकाच दिशेला करून ते बोटामध्ये घट्ट पकडायचं आहे आणि जी तार आहे ती तार आपल्याला फिरवून घ्यायची। दोन्ही तारा पॅक करायचे जेणेकरून ते कुंदन तारेमध्ये छान असे पॅक व्हावे। आपण जेव्हा हे फ्लावर बनवतो तेव्हा 0.5 या गेजच्या तारेचा वापर करायचा आहे। 0.3च्या तारेमध्ये पण करू शकता, परंतु 0.5 ची जी तार आहे ती थोडी थिक असते, म्हणजे थोडीशी जाड असते, त्याच्यामुळे जे आपलं फ्लावर आहे ते फिट बसतं, जास्त करून हालत नाही। तर येथे फ्लावर असं आपलं बनवून झालेलं आहे। जे 5 पाकळ्यांचं होतं ते बनले आणि त्याच्या बरोबर मध्यभागी एक व्हाईट कलरचा गोल कुंदन याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि जे आपले ब्ल्यू कलरचे आहेत ते ड्रॉप शेपचे आहेत आणि जे मध्ये आपण व्हाईट कलरचं टाकलंय ते राऊंड शेपचं आहे। तर इथे आपल्याला अशा प्रकारे याचा एक छान असा फ्लावर बनवून घ्यायचा आहे। हे कुंदन थोडेसे मध्ये मध्ये हलतात आणि त्याच्या दिशा देखील चेंज होतात, म्हणून आपल्याला बोटाच्या मदतीने ते पकडून ठेवायचे, त्याच्या दिशा बदलू नये म्हणून। तर इथे बघू शकता मस्त असं याचं फ्लावर तयार झालेलं आहे आणि त्याच्या साईडला एक चौकोनी एडी स्टोन घेतलेला आहे मी, तो लावणार आहे। तर आता हा फ्लावर बनवून झाला, आपण आता नथ बनवायला घेऊया। तर इथे जी आपली बेस वायर आहे ती 18 गेजची आहे आणि त्याला राऊंड करून घेतलेला आहे। राऊंड नोजच्या प्लायरने एकदम सुरुवातीला 18 गेजच्या तारेला राऊंड केलाय आणि त्याच्यावरती जे आपण हे फ्लावर बनवलेलं आहे ते आपल्याला छान असं पॅक करून घ्यायचं आहे। तर इथे मी कुंदनच्या मध्ये जे वेज आहेत त्याच्यातून न काढता कुंदनच्या वरतून घेते तार 0.3 ची, म्हणजे ते व्यवस्थित पॅक देखील बसेल आणि त्याच्यावरती एक स्टार देखील बनतं। तर तारेचा आपल्याला स्टार बनवून घ्यायचा आहे। दोन कुंदनच्या मधून ही तार काढायचे। इथे बघू शकता तुम्ही 2 कुंदनच्या मधून एक तार काढली, नंतर त्याच्या पुढचा एक कुंदन घेतला, असे 2 कुंदनच्या मधून एकदा तार काढून त्याच्यामध्ये स्टार बनवून घेतले आणि स्टार झाल्यानंतर जी तार आहे ती आता मी मध्यभागी घालून खाली घेते, म्हणजे आपल्याला खाली पुढची डिझाइन बनवता येईल। तर हे व्यवस्थित पॅक करून घ्यायचे। हे आपण फ्लावर बनवल्यामुळे ते जे कुंदन आहे ते थोडंसं हालायला बघतं, त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित ते बांधून घ्यायचे। 0.3 ची जी तार आहे ती आपण वरतून घेतली कुंदनच्या, तर कुंदन एकदम फिट बसतात व्यवस्थित। दिसायला खूपच सुंदर अशी नथ दिसते व्यवस्थित। तुम्ही जी आपली बेस वायर आहे ती 18 गेजची आहे, त्याच्याऐवजी 20 गेजची देखील वापरू शकता। फक्त जी आपली नथ आहे ती फिटिंगला व्यवस्थित बसणार नाही, थोडीशी नाकामध्ये घातली हालचाल झाल्यानंतर ती हलणार, त्याच्यामुळे जेव्हा केव्हा नथ बनवचाल तेव्हा त्याच्यासाठी आपल्याला 18 गेजचीच तार वापरायची आहे। तर इथे हा फ्लावर एकदम छान फिनिशिंगने तो पूर्ण पॅक करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर एडीचा बॉल टाकून घेतलेला आहे आणि तो जो बॉल आहे तो 18 गेजच्या तारेतूनच टाकून घेतलाय आणि त्याच्यानंतर एक चौकोनी एडीचा कुंदन आणला होता, तो कुंदन देखील टाकून घेतलेला आहे आणि हा कुंदन मी त्याला वेज असता साईडनी त्या वेजातून घालून व्यवस्थित पॅक करून घेते। जी तार आहे आपली ती वरती कोठेही दिसू नये अशा प्रकारे आपल्याला ती छान अशी पॅक करून घ्यायची। हा व्हिडिओ मी कुठेही स्किप केलेला नव्हता आणि आता हा शेवटी ती क्लिप माझ्याकडून डिलीट झाली, त्याच्यामुळे तो पॅक करून घेतला। त्याच्यानंतर एक छोटा गोल्डनचा मनी टाकून घेतलाय
आणि त्याच्यानंतर आडवा एक पिस्ता कलरचा कुंदन टाकलाय आणि त्याच्यानंतर एक गोल्डन कलरचा मणी टाकून जी आपली तार आहे थोडीशी पुढे गुंडाळून घेतलेली आहे, त्याच्यामुळे फिनिशिंग एकदम परफेक्ट दिसते, त्याच्यामुळे ते तसं केलेलं आहे। आणि शेवटी आपल्याला एक्स्ट्राची तार कट करून त्याला आपल्याला नथेचा आकार द्यायचा आहे आणि शेवटी एक राऊंड करून घ्यायचा आहे। व्यवस्थित आकार द्यायचा आहे। जेव्हा आपण नथ बनवतो तेव्हा तार जास्त आपल्याला वाकडी तिकडी करायची नाहीये। जर तार आपण जास्त वाकडी केली तर त्याचं फिनिशिंग व्यवस्थित येत नाही, त्याच्यामुळे तर बघू शकता खूप मस्त अशी ही नथ आहे, दिसायला खूपच आकर्षक आहे, एडी स्टोनची आहे, बनवायला अतिशय सोपी, अतिशय फास्ट आणि तितकी सुंदर ह्या संपूर्ण नथी आहेत। आवडल्या तर लाईक करा।